नरसिंहवाडीच्या डॉक्टर किरण पवार यांची 100 किलोमीटर बॉर्डर अल्ट्रा मॅरेथॉन यशस्वी पूर्ण। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये शहीदांच्या स्मरणार्थ आयोजित स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी। नरसिंहवाडी येथील सुप्रसिद्ध धावपटू डॉक्टर किरण पवार यांनी राजस्थानच्या जैसलमेर येथे आयोजित करण्यात आलेली 100 किलोमीटर बॉर्डर अल्ट्रा मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करून मोठी क्रीडा साधना साध्य केली आहे। त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। दरवर्षी जैसलमेर येथे या प्रतिष्ठेच्या अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते। 1971च्या भारत-पाक युद्धातील लोंगेवाला रणभूमीवर भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेतली जाते। स्पर्धेची सुरुवात जैसलमेर येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथून होऊन असुतार येथे समाप्ती होते। अवघ्या 16 तासात 100 किलोमीटर अंतर पार करण्याचे आव्हान या स्पर्धेत असते। डॉक्टर किरण पवार यांनी हे आव्हान अवघ्या 15 तास 18 मिनिटात पूर्ण करून आपली उत्कृष्ट सहनशक्ती आणि जिद्द सिद्ध केली। या मॅरेथॉन दरम्यान उंच सखल वाळवंटी प्रदेश, प्रतिकूल हवामान आणि कठीण नैसर्गिक परिस्थितींचा सामना करावा लागतो। दिवसा तब्बल 30 अंशापर्यंत तापमान तर रात्री 14 अंशापर्यंत घसरलेली थंडी अशा दोन टोकांच्या परिस्थितीत ही शर्यत धावली जाते। अशा कठीण अटींवर मात करत डॉक्टर पवार यांनी यशस्वीरित्या ध्येय गाठले। विशेष म्हणजे यापूर्वीही डॉक्टर किरण पवार यांनी दक्षिण आफ्रिकेतील 90 किलोमीटरचा जागतिक कीर्तीचा कॉम्रेड्स मॅरेथॉन देखील यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। त्यामुळे नरसिंहवाडी व परिसराचे त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उज्ज्वल केले आहे। त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्था, नागरिक आणि विविध मान्यवरांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तरुण धावपटूंना त्यांनी प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे। 1971 साली ज्यावेळेला पाकिस्तानची 4000 लोक आली होती आपल्यावरती आक्रमण करून, त्यावेळेला आपले 120 जवान कसे तिथं त्यांना फाईट झाले आणि त्याच्यासाठी त्या मेडलसाठी एक त्याच्यावरती लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता कधी, की हे माझं मेडल नसून हे कास्ट ग्रुपच्या सर्व मेंबरांचं आहे। कारण आम्ही त्यांच्या प्रत्यर्थ तिथं गेलेलो आहे आणि त्या देशाच्या सोल्जरांच्या तिथं स्मरणार्थ आम्ही तिथं धावलो आहे, एक मनात ठेवून की देशाचा झेंडा आपण त्या बॉर्डरीवरती जाऊन फडकवायचा। आणि ते ध्येय घेऊन त्या वेगवेगळ्या टेम्परेचरमध्ये पळणं ही माझ्या जीवनातली तर कॉम्रेड्सपेक्षा सुद्धा जरा टफ होती। कारण टेम्परेचरचं वर खाली होणं, म्हणजे दुपारचं ऊन एकदम तीव्र आणि रात्रीची थंडी, हा तो एकदम सडन चेंजेस आपल्या बॉडीमध्ये पळत असताना सगळ्या गोष्टी घालून जाणं म्हणजे फार अवघड होतं। तेच टेम्परेचर तसंच त्यावेळेला काही नसताना आपल्या सैनिकांनी 120 जवानांनी तिथं, त्या जवानांचं सांगण्याचं एवढंच आहे की त्यांच्यामुळं आम्हाला पळायला मिळाले, त्यांच्यामुळं आम्हाला हे अनुभवायला मिळाले। 120 जवानांनी 4000 सैनिकांना तिथं थोपून धरलं रात्रभर आणि त्यांनी या आणि पहाटे फायटर प्लेन्स येणार होते, मग त्या पहाटे येऊन म्हणजे वेन सर्वायवल वॉज द क्वेश्चन दे आन्सर्ड विथ द विक्ट्री, तसं त्यांनी जिंकून दाखवली ती रेस, म्हणजे त्यांना परत जोडली तिथं। तर त्यासाठी तसंच आम्ही सुद्धा प्रयत्न करून शेवटपर्यंत आम्ही 16 तासाची रेस पूर्ण करायची होती, कट ऑफ पूर्ण करायची होती, ते व्यवस्थित पूर्ण करून टाईममध्ये त्यांच्या रूल्सप्रमाणे मी आणि वीरेंद्र तिथं पूर्ण केले आणि कास्ट ग्रुपचं नाव उंचवण्यात आम्हाला अभिमान आहे। सर्व लोकांनी तुम्ही आमचं कौतुक केल्याबद्दल। आणि जाता वीरेंद्रला मी म्हटलं की तुम्ही हे करू शकताय, कारण त्यांनी 50 आणि दुपारच्या वेळेला आम्हाला सपोर्ट करत होते, तर एकदा प्रयत्न करा, तुम्ही आला तरी नुसते ट्रिप होईल तुमची, पण तुम्ही करा, मला वाटते तुम्ही व्हाल। आणि त्यांना मी एकच सजेशन देतो, मॅरेथॉन इज अ इव्हेंट where every person is equal and ordinary at the start line, but legends are born at the finish line, and he is a legend.